प्रथम प्रणिपात करून आज प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज पाखंडी आहेत, जे साधूचं सोंग धारण केलेलं आहे, जे साधूच्या वेशामध्ये, जे संतांच्या वेशामध्ये समाजामध्ये भोंदूगिरी करतात. या पाखंडी भोंदूगिरी जे साधू आहेत, जे नकली साधू आहेत, जे नकली संत आहेत, जे की समाजाचं शोषण करतात, अशा या नकली साधूपासून, संतापासून सावध होण्याचा इशारा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगाद्वारे केलेला आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणते साधू. या जगाच्या ठिकाणी असे कशी भोंदू झालेली आहेत लोक की जे कर्म करून म्हणते साधू. अनेक नाना प्रकारचे जे कर्म आहे, जे व्यभिचारात्मक कर्म आहे, ते कर्म करून मनाच्या ठिकाणी एक अभिलाषा, एक काम भावना किंवा अर्थप्राप्ती याचा हेतू ठेवून जे कर्म करतात, अशी जे आहेत समाजासमोर वैराग्य दाखवून खरोखरच मनाच्या ठिकाणी काम वृत्तीनं जे पाहतात, काम साध्य करतात, असे जे नकली साधू आहेत. अंगाला आराख डोळे झाकून करती पाप. अनेक प्रकारचे जे भस्म आहेत, अंगाच्या ठिकाणी वेगवेगळे जे आभूषण आहेत ते शरीराच्या ठिकाणी परिधान करून, देहाच्या ठिकाणी परिधान करून समाजाला फसवण्याचं काम करतात. दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. वैराग्याची कळा दाखवून केवळ अंतकरणामध्ये विषयाची आसक्ती ठेवून समाजाकडे त्या दृष्टीने या ठिकाणी पाहतात, कार्य करत असतात. अशाच्या संगतीपासून दूर राहावं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सक्त उपदेश या ठिकाणी आहे. तुका म्हणे सांगू किती जळोतयाची संगती, त्याची संगती सोडून द्या, असे या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या सर्वसामान्य जीवाला, सर्वसामान्यांना या ठिकाणी सांगतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यानंतर जगाच्या ठिकाणी जर कल्याण करणाऱ्या ज्या विभूती ज्या आहेत, ते सर्वसामान्यपणे सर्व जीवांना अज्ञानाच्या या खाईतून, अज्ञानाच्या या पटलामधून सत्यत्वाच्या ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी जे मार्गदर्शन करणारे असतात ते संत असतात. समाजाचं वेळोवेळी संतांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि मार्गदर्शन करून योग्य मार्गावर संतांनी समाजाला घेऊन जाण्याचं कार्य केलेलं आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. स्वतःच्या आचरणातून मार्ग ह्या जगताच्या ठिकाणी दाखवून गेलेले आहेत. आणि म्हणून संतत्वाची जी असणारी ओल जी आहे, ती ओल त्यांच्या आचरणातून ह्या जगासमोर येत असते. आणि म्हणून या जगामध्ये जेवढे काही संत झालेले आहेत, त्या सर्व संतांचा उद्देश, त्या सर्व संतांचं आचरण हे केवळ आणि केवळ भगवंत प्राप्तीसाठी या ठिकाणी अभिप्रेत आहे. सर्व गोष्टींचा सारासार विचार संतांनी केलेला आहे. सारासार विचार करावटा उठी, नामधरा कंठे विठोबाचे. सर्व गोष्टीचा सारासार विचार करून भगवंताचं नामचिंतन साधू संतांनी केलेलं आहे.
परंतु या सत्यत्वाच्या मार्गामध्ये मार्गक्रमण करत असताना त्याच्यामध्ये वेषांतर करून नकली आव आणून काही जे लोक आहेत ते लोक संतत्वाचं सोंग घेऊन समाजासमोर प्रस्तुत होत असतात आणि त्या मार्गातून त्यांच्या मनामध्ये जो असणारा हेतू आहे तो हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण समाजातला जो वर्ग आहे तो समाजातला वर्ग साधू संतांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. साधू संतांकडे पाहिल्यानंतर खरोखरच हे संत हे सर्व मानव जातीचं कल्याण करणारे आहेत, मार्ग दाखवणारे आहेत. त्यांच्या संगतीमध्ये आल्यानंतर निश्चितच ह्या जीवाचं कल्याण होणार आहे असं सर्वश्रुत आहे. परंतु ज्यांनी सत्यत्वाचा मार्ग धारण केलेला आहे, ज्यांनी सत्यत्वाची ध्यास या ठिकाणी घेतलेला आहे, अशा मार्गावर जे पाखंडी लोक येतात आणि वेगवेगळे जे असणारे आभूषण असतील, वेगवेगळ्या जे असणाऱ्या विभूती असतील, त्या भौतिक विभूतीचं परिधान करून अंतरंग अवस्थेमधली जी मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. इतिहासामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की मनाच्या ठिकाणी हेतू हा वेगळा आहे आणि वेगळं कार्य या ठिकाणी साध्य करून घ्यायचं आहे. त्या कार्यासाठी रावणानं सुद्धा एक साधूचा वेश धारण केला होता. साधूच्या वेशामध्ये माता सीतेला हिरून नेण्यासाठी, माता सीतेचं अपहरण करण्यासाठी रावण साधूच्या वेशामध्ये आला होता, साधूच्या वेशामध्ये आला होता. वेश परिधान केला, हातामध्ये कमंडलू, जटा वाढलेल्या, सर्व काही साधू, एक तपस्वी साधू असावा अशा वेशभूषेमध्ये आला. परंतु त्याच्या मनामधली जी वृत्ती आहे ती कामवृत्ती आहे, ती दुष्प्रवृत्ती आहे आणि म्हणून अशा या दुष्प्रवृत्तीपासून सावध होण्याचा सल्ला जगद्गुरु तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये या ठिकाणी देतात. म्हणून माणसानं जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं आपला जो धर्म आहे, मानवतेचा धर्म असेल किंवा भगवान परमात्म्याने जे सांगितलेला धर्म आहे त्या धर्माचं पालन करत असताना खरोखरच त्या धर्माच्या पालन करण्यासाठी ज्याचं प्रोत्साहन या ठिकाणी लावत असतं ते आपले गुरु असतात, आपले वाढवडील असतात. आपल्या घरामधून जे संस्कार आपल्याला प्राप्त झालेले असतात त्या संस्कारातून, त्या ज्ञानातून खऱ्या अर्थानं आपल्याला संतत्वाच्या रूपाचा प्रतिबोध होत असतो. आपल्यावर कुळाचाराची जी असणारी कृपा ती निश्चितच असते किंवा अकस्मात सुद्धा यदा कदाचित आपल्या जो असणारा पाप पुण्याचा जो ठेवा आहे, पाप वरती कमी होऊन जर पुण्य वाढलं तर निश्चित साधूची या ठिकाणी भेट होणार आहे. आणि म्हणून हा जो धर्म या ठिकाणी सांगितला तो वाडवडिलांनी सांगितला. एथ वाडवडील जे करते तया नाम धर्म ठेविती, येर ते अनुष्ठते सामान्य सगळं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीने सांगितलेले आहे, आपले जे असणारे पूर्वज जे आहेत त्या पूर्वजांनी जो आपल्याला संस्काराचा पायंडा घालून दिलेला आहे त्या संस्कारातूनच खऱ्या अर्थानं संतत्वाची जी अभिवृत्ती आहे ती आपल्याला समजणार आहे. आणि म्हणून पाखंडवाद काय असतो, धर्मांधता काय असते आणि व्यभिचार काय असतो, लोभवृत्ती काय असते, या सगळ्या गोष्टीचं यथार्थपणे जर ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर खरोखरच संतत्वाची ती परिभाषा, संतत्वाची जी प्रचिती जी आहे ती केवळ आणि केवळ खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो तर ते संतत्वाच्या दर्शनातून या ठिकाणी होत असते, संतांच्या ग्रंथातून होत असते. आणि म्हणून
या जगाच्या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे. संतांचं प्रस्तुत ह्या जगाच्या ठिकाणी म्हणून सर्वसामान्यपणे जो अज्ञानी जीव आहे तो अज्ञानाची संतत्वाची ज्याला संत या ठिकाणी कळलेले नसतात असे जे आहेत ते पाखंडाला बळी पडत असतात. म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांनी निरपेक्ष भावनेनं निष्काम वृत्तीनं कर्म केलेलं आहे आणि सतत या ठिकाणी नामचिंतन केलेलं आहे असे जे महापुरुष असे जे साधू संत या जगताच्या ठिकाणी होऊन घेतले आणि ज्यांनी संतत्वाचा पाया घातला असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्रामधील आपले संत कृपा झाली मारत फळा आणि ज्ञानदेव रचले पाया उभारले देवालया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाचा पाया रचलेला आहे आणि असे ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या जर आपण वंचनावर जर मन आपल्या या ठिकाणी केंद्रित केलं तर निश्चितच या ठिकाणी ह्या पाखंडापासून भोंदूगिरीपासून आपण सावध होऊ. म्हणून सध्याच्या ह्या जगतात सध्याच्या या युगामध्ये आपण दुसरा तिसरा विचार न करता केवळ जे साधू संतांनी जी आपल्या समोर ग्रंथ संपदा दिलेली आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ आपल्या समोर दिलेला आहे त्या ज्ञानेश्वरीचं आपण चिंतन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुकोबरायांची गाथा जी आहे गाथा समाजासमोर दिलेली आहे त्या गाथेचा अभ्यास केला पाहिजे. नाथ महाराजांनी भागवत दिलेला आहे भावार्थ रामायण दिलेलं आहे. या ग्रंथ संपदेचा अभ्यास केल्यानंतर निश्चितच पाखंडपणा पासून आपण दूर जाऊ. पाखंडपणा तिथं राहणार नाही. कारण का या सर्व ग्रंथ संपदेमध्ये सत्य हा जगताच्या ठिकाणी जे आहे ते मांडलेलं आहे आणि सत्य काय असेल तर सत्य ते भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे सत्य. सत्य तो सत्य विठ्ठला काळादाविला हा जगतगार. सत्य तो सत्य सत्य विठ्ठला. विठ्ठल भगवान परमात्मा हा सत्य आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीचं यथार्थपणे ज्ञान या सर्व ग्रंथातून होत असतं. म्हणून तिथं पाखंडाला थाराच राहणार नाही. आणि देव आणि संत याची प्रचिती वेगळी नाहीच. देव आणि संत या ठिकाणी वेगळ्या नाहीच. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाहीत. त्याची जी असणार एक रूपता ज्यावेळेस आपण संतांना जाणू त्यावेळेस मग खऱ्या अर्थानं ईश्वराची प्रचिती ईश्वराचा अनुभव भगवंताचा अनुभव आपल्याला येत असतो. म्हणून संत तेथे हरी संत तेथे हरी हरी तेथे संत ऐसे वेदचारी बोलतात. म्हणून खऱ्या अर्थानं संतत्वाला जाणून घेतले पाहिजे. आणि हे जे संत आहेत हे केवळ आणि केवळ हे जगाचं कल्याण करण्यासाठी आलेले असतात. आणि अशा संतत्वात अशा ह्या जगाच्या कल्याणासाठी आलेले जे संत आहे जगाच्या कल्याणा संताची विभूती आणि देह परोपकारे कष्टविधी. स्वतःचा देह परोपकारासाठीच संत हे कष्ट होत असतात. आणि म्हणून आपल्या या भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच या ठिकाणी संतांचा सहवास आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण प्रत्येक 10-15 किलोमीटर अंतरावर प्रवास केल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक 10 किलोमीटर अंतरावर एक काळाला सिद्ध असा असणारा साधू पुरुष संत आपल्याला पाहायला मिळेल. आणि ते संत काय करत असतात समाजाचं मार्गदर्शन करतात समाजाला योग्य दिशेला घेऊन जात असतात. परंतु या खऱ्या संतत्वाचा जो गुणधर्म आहे तो खऱ्या अर्थानं संतत्वाची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती आपल्याला अगदी थोड्याशा प्रवचनामध्ये सांगता येणार नाही. संतत्वाची व्याप्ती आपल्याला अगदी थोड्याशा
कीर्तनातून ह्याच्यातून सांगता येणार नाही. अथांग समुद्र सागर आहेत त्यांच्या ठिकाणी जो गुणधर्म या ठिकाणी आलेले, गुण या ठिकाणी शीतलतेची. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. ज्या चंदनाच्या ठिकाणी शीतलता आहे असे संत या जगताच्या ठिकाणी आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं या सिद्ध पुरुषापासून, सिद्ध साधू संतापासून दूर जाऊन पाखंडी पाखंडी रूप जे आहे, पाखंडी रूपातले जे समाजाला मार्गदर्शन करत असतात, आशापासून सावध राहण्याचा सल्ला जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणते साधू. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणते साधू. असे ह्या जगाच्या ठिकाणी हे कामवृत्ती असते. मनाच्या ठिकाणी अर्थ प्राप्त करण्याचा हेतू असतो. असे जे धनलोभी आहेत, कामवृत्तीचे जे लोक आहेत, संतत्वाचा वेश परिधान करून समाजाला भुलवण्याचं काम करत असतात. या भुलवणाऱ्या संतत्वापासून, या भुलवणाऱ्या साधूपासून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या जीवाला, या मनुष्याला या ठिकाणी सावध राहण्याचा सक्त सल्ला अभंगाच्या प्रथम चरणावर दिलेला आहे. नाना प्रकारे व्यभिचारात्मक कर्म करून या ठिकाणी समाजासमोर संतत्वाची परिभाषा मांडण्यासाठी प्रयत्न करत असतात. खऱ्या अर्थानं त्याच्यातून हे साध्य होणार नाही. इंद्रजितानं सुद्धा या ठिकाणी व्याभिचारक यज्ञ केला होता, परंतु त्या व्याभिचारक यज्ञातून जगाचं कल्याण व्हावं असं नव्हतंच. त्या यज्ञातून असा जो रथ प्राप्त व्हावा, असे आयुध निर्माण व्हावे, जेणेकरून लक्ष्मणाला मारता येईल, प्रभू रामचंद्रासोबत युद्ध करता येईल, हा वेगळा या ठिकाणी हेतू होता. परंतु संत जे असतात ते संत स्वतःच्या हितासाठी काहीच करत नाही. ते परोपकारासाठी, सर्व जीवांचा उद्धार होण्यासाठी त्यांच्या मनाच्या ठिकाणी कामना असते. कोण निष्कामतेनं, जे जगाच्या ठिकाणी निष्कामतेनं सर्व जीवावर उपकार करणारे हे खऱ्या अर्थानं संत असतात. आणि ते संत या ठिकाणी जाणून घेतले पाहिजे. वेगवेगळे कर्माच्या ठिकाणी बंधनामध्ये अडकावून टाकणारे, अमुक एक गोष्ट केल्यानंतर अमुक गोष्ट प्राप्त होत असते, अमुक उपचार केल्यानंतर अमुक एक भेट असतो, असे अंधश्रद्धेमध्ये पसरवणारे, अंधश्रद्धेमध्ये बांधून त्या जीवाला ठेवणारे हे संत नसतात. ते पाखंडी भोंदू असतात. त्या भोंदू पाखंडीपासून सावध व्हावं जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतो. आणि खऱ्या अर्थानं संतत्वाचे जे लक्षण आहे ते केवळ आणि केवळ या जीवांचा उद्धार तर व्हावाच, परंतु वाम मार्गाला लागलेले जे जीव आहेत, वाम मार्गाला लागलेले जे मनुष्य आहेत, त्या मनुष्याला सन्मार्गावर आणण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न या ठिकाणी संतांनी केलेला आहे. कारण या संपूर्ण अशा सर्व ह्या सृष्टीच्या ठिकाणी 84 लक्ष योनीमध्ये सर्व जीव जन्म घेत असतात. वेगवेगळ्या जन्म, प्रत्येकाचा जन्म हा प्रत्येकाच्या प्राचीनावर अवलंबून आहे, प्रत्येकाच्या कर्मानुसार अवलंबून आहे. जो मनुष्य, जो जीव जसा कर्म करीत तशानुसार त्याला तो प्राप्त झालेला असतो. परंतु मनुष्य देह हा काय आहे तर हा दुर्लभातला दुर्लभ मनुष्य देह आहे. हा परत परत या ठिकाणी जन्म भेटणार नाही. एकदा मनुष्याचा जन्म जर निघून गेला तर परत त्या राहाट गाडग्यामध्ये या ठिकाणी याला फिरावं लागतं. पुनरपी जननम पुनरपी मननम पुनरपी जननी जठरे शयनम. जगद्गुरु आद्य शंकराचार्यजी सांगतात किंवा परत परत पुन्हा पुन्हा ह्या जीवाला जन्म या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि हे घेत असताना खऱ्या अर्थानं याला दिशा देणारे, मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर या जीवाला मार्गदर्शन करणारे ते संत असतात. आणि संत मार्गदर्शन करणाराच जर या ठिकाणी व्यभिचारात्मक जर भेटला, मार्गदर्शन करणारेच जर खऱ्या अर्थानं चुकीचं मार्गदर्शन करणारे जर भेटले तर तो जीव अज्ञानाच्या खाईमध्ये जाईल
आणि त्याचं हित होणार नाही. हित कोण करणारे आहेत? आपलं हित जे करून देणारे आहे ते संत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपलं हित कशामध्ये आहे हे सांगणारे संत असतात आणि त्यांची जी वृत्ती असते ती वैराग्यशील वृत्ती असते, वैराग्यशीलता असते. परंतु त्याच वैराग्यशीलतेचा प्रभाव हे नकली साधू जे आहेत ते घेऊनच समाजाला भुलवण्याचा प्रयत्न करतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज काय सांगतात? अंगा लावणी राख डोळे झाकून करती पाप दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोळा. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात की दावणी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा. आता हे जे नकली जे साधू जे आहेत दावणी वैराग्याची कळा की मी एक असा भगवान परमात्म्याचा असा दास आहे, माझ्याकडे वैराग्य आहे की मला कोणत्याच गोष्टीची काय आवश्यकता नाही असं दाखवत असतात. परंतु अंतकरणामध्ये त्यांचा हेतू जर कोणता असेल तर तो केवळ हेतू विषयवृत्तीचा हेतू असतो, कामवृत्तीचा हेतू असतो. त्यांच्या मनामध्ये बाह्य अवस्थेमध्ये या ठिकाणी वैराग्यशीलता दाखवायची, परंतु अंतरंग अवस्थेमध्ये केवळ काम वासनेनं या ठिकाणी पाहायचं आणि त्या काम वासनेला बळी पडणाऱ्या या ठिकाणी स्त्री असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे कोणते जे नकली साधू आहेत असे नकली साधू काम प्रवृत्त जर आपल्यामधला काम जर या ठिकाणी जागृत करण्याचं जर काम करत असतील तर ते खऱ्या अर्थानं साधू नसून ते पाखंडी ढोंगी आहेत हे साधकांना या ठिकाणी जाणले पाहिजे. म्हणून सध्याच्या युगामध्ये तर या ठिकाणी अनेक साधू नकली भोंदूबाबा या जगताच्या ठिकाणी झालेले, परंतु ह्या सर्व ढोंगी साधूंना पाखंडवाद करणाऱ्यांना डावलून खऱ्या अर्थाने ज्याने संतत्व या ठिकाणी जगासमोर आपल्या आचरणातून दाखवून दिलेले आहे अशा संतांना शरण जाणं आवश्यक आहे. संतांच्या ठिकाणी विश्वास असावा, परंतु कोणत्या संतांच्या ठिकाणी विश्वास असावा? ज्याने आपलं हित या ठिकाणी करतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांवर विश्वास ठेवला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एकनाथ महाराजांवर विश्वास ठेवलेला आहे. एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांवर विश्वास ठेवलेला आहे. आदिनाथ महाराज ही जी परंपरा या ठिकाणी आतापर्यंत वारकरी संप्रदायाची आलेली आहे. खऱ्या अर्थानं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्ष शिकवेला गोरक्ष बोला गैनी प्रती. जी परंपरा या ठिकाणी आली ह्या परंपरेवर या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे. संत या संतावर या ठिकाणी विश्वास ठेवल्यानंतर खरोखरच संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती जेने हा गोपाळ कृपा करी. जे हित करणार आहेत संतांच्या पायी विश्वास ठेवायचा. या आपले साधू संत महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत किंवा आताच्याही युगामध्ये खरे साधू आहेत. ते खरे साधू काय करत असतात तर या सर्व संतांच्या वचनावर विश्वास ठेवून शास्त्राचा अभ्यास त्याने केलेला असतो, रामायणाचा अभ्यास केलेला असतो, भागवताचा अभ्यास केला जातो. या सर्व शास्त्र जे असणारं प्रमाणानं जगासमोर मांडत असतात असे जे संत आहेत आणि केवळ ते नामामध्ये या ठिकाणी लीन असतात. सर्वसामान्य जीवांना अमुक असा उपचार करा अमुक करा तमुक असं नाही. सर्वसामान्य जीवांना भगवंताचा दास संताचा दास होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असतात. भगवंताचं नाम चिंतन या समाजाकडून व्हावं. प्रत्येकानं स्वतःचा उद्धार करण्यासाठी ईश्वराचं नाम मुखाद्वारे घ्यावं, संताचं नाम चिंतन करावं.
यासाठी मार्गदर्शन करणारे जे असतात ते खरे असताना संतत्वाचे या ठिकाणी बाईक आहेत. परंतु मनाच्या ठिकाणी कसल्याच प्रकारची वृत्ती न ठेवता निष्काम वृत्तीनं समाजासमोर या ठिकाणी भगवंताचं गुणगान गातात, भगवंताचे पोवाडे करतात, भगवंताचं कीर्तन करतात. असे जे आहेत ते खऱ्या अर्थानं संत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी त्या संतत्वाचं पाहिजे झालं पाहिजे. वैराग्याची कळा दाखवून विषयांचा सोहळा या ठिकाणी हे करणारे, वेगवेगळे शरीराच्या ठिकाणी विभूषण भस्म या ठिकाणी परिधान करून मात्र या ठिकाणी डोळे झाकून पाप करणारे हे पाखंडी असतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, अंगा लावूनिया राख डोळे झाकुनी करती पाप. अंगाच्या ठिकाणी राख लावलेली आहे. एक प्रकारचं लेबल त्यांनी परिधान केलं लावलेलं आहे की आम्ही काय आहोत, आम्ही एक संत आहोत, आम्ही मार्गदर्शन करणारे आहोत. असं लेबल लावून समाजामध्ये फिरणारे जे आहेत डोळे झाकून त्या ठिकाणी पाप करत असतात. परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण फ्रॉडपणा करत असू, समाजाला फसवत असू, तर निश्चितच त्याचं मन सुद्धा ते साथ देत नाही. कारण आपला जो हा नरदेह आहे हा पंचतत्वापासून बनलेला आहे. आपल्या देहामध्ये साक्षात भगवंताचा ईश्वराचा अंश आहे. आणि ईश्वर कसा आहे तो सत्य स्वरूपाचा ईश्वर आहे. भगवान परमात्मा हा सत्य स्वरूपाचा असल्यामुळं आपण कोणतंही कार्य करत असताना जर आपण सत्य स्वरूपाचं कार्य करत असू, खरं कार्य करत असू, तर त्या खऱ्या कार्यातून होणारा आनंद आपल्याला समाधान देणार असतो. कारण खरं हे सत्य असतं आणि सत्य रूप हे भगवंताचं आहे. आणि ज्या वेळेस आपल्याकडून एखादा फ्रॉडपणा घडेल, खोटेपणा घडेल, फसवणूक या ठिकाणी आपण एखाद्याची करू असो, तर आपलं सुद्धा हृदय ते साथ देणारं नाही. कारण का, प्रत्येक जगामध्ये जेवढे काही जीव निर्माण केलेले ते भगवंताचे ईश्वराचे आहेत. परंतु हे चुकीचं आहे असं कळूनही जे लोक कार्य करत असतात ते खऱ्या अर्थानं डोळे झाकून ते पाप करायला असतात. आणि त्या पापाचं फळ त्या जीवाला निश्चितच या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणून जीवनामध्ये जे आपण कर्म करू त्या कर्माचं फळ आपल्याला निश्चितच भेटत असतं. तिथं कोणीही या ठिकाणी सुटत नाही. आपण जर या ठिकाणी सत्कार्य केलं तर त्या सत्कार्याचं सत्कर्माचं फळ आपल्याला चांगलं भेटणार आहे पुण्याच्या स्वरूपातून. आपण दुष्कर्म केले तर त्या दुष्कर्माचं सुद्धा फळ आपल्याला भेटणार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जे येणारं सुख दुःख आहे ते दुसरं कोणीच दिले असं नाही की स्वतःच्या कर्माचा परिपाक समोर आपल्या जीवनासमोर येत असतो. आणि तो परिपाक जो आहे तो भोगल्याशिवाय आपल्याला त्याच्यातून मुक्तता होत नाही आणि ते भोगावंच लागतं. त्या कर्माच्या फळापासून कोणीही वाचलेलं नाही. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ज्या ज्या लोकांनी जे कर्म केलेले आहेत ते कर्म या ठिकाणी त्यांनी भोगलेले आहेतच. भीष्माचार्याने सुद्धा कर्म केलेले होतं. सरड्याला या बाणाने या ठिकाणी उचलून टाकलं होतं काटेरी झाडावर, तरी त्या कर्माचं फळ भीष्माचार्यांना सुद्धा भेटलेलंच होतं. म्हणून इतिहासामध्ये जेवढे काही होऊन गेलेले आहेत त्या सर्वांना कर्माचं फळ भेटलेलं आहेच. म्हणून आपण जे कर्म करू, आपण हिंसा केली तर त्या हिंसेचं फळ आपल्याला नक्की भेटणार आहे. आपण एखादं सत्कार्य केलं तर त्या सत्कार्याचं फळ आपल्याला भेटणारच आहे. आणि आपला हा कर्म भेटणार आहे. आपला हा नरदेह जो आपल्याला प्राप्त झालेला आहे हा सुद्धा आपल्या हा कर्माचाच परिभाग आहे. आणि म्हणून त्या कर्मासाठी जर या ठिकाणी हे होत असेल, भगवंताला शरण गेलं पाहिजे, खऱ्या साधूला शरण. तुका म्हणे आम्ही
झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यांगा। ज्यावेळेस आम्ही अग्निरूप झालो म्हणजे काय, आम्ही ईश्वराशी खऱ्या संतत्वाशी विलीन झालो आणि मग हे पाप पुण्यात्मक या ठिकाणी काय याकरता या फसवेगिरीपासून सावध राहून यांची संगती या ठिकाणी दूर केली पाहिजे। असे जे समाजामध्ये जे फ्रॉडपणा करणारी आहेत, साधूचा संतत्वाचा वेश धरून समाजाला भुलवणारे आहेत, यांच्यापासून सर्व समाजानं सावध राहिलं पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं जे साधू संतांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, आद्य शंकराचार्य असतील, सर्व जे आदिनाथ परंपरा वारकरी संप्रदायाची परंपरा असेल, जे वैष्णव या ठिकाणी आहेत, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, जे सर्व जीवावर या ठिकाणी माया करणारे असे जे आहेत, खऱ्या अर्थानं जगाच्या ठिकाणी सत्याची कास धरणारे आशांचंच या ठिकाणी आपण मान्य केलं पाहिजे। आणि जे फ्रॉडपणा करतात, ज्याने मनाच्या ठिकाणी व्यभिचार आहे, ज्यांच्या मनाच्या ठिकाणी काम भावना आहे, जे लोभी आहेत, जे अर्थप्राप्तीसाठी या ठिकाणी खाटाटोपी करत असतात, यांच्यापासून सावध राहून त्यांची संगती करू नये। म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटी काय म्हणतात की तुका म्हणे सांगो किती आणि जळोतयाची संगती। किती सांगावं म्हटले, त्यांची संगती जळो म्हटले, त्यांची संगतीच करायची नाही। संगती कुणाची करायची तर संतांची संगती। मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे, ज्याने श्रीपतीला आकळण्याची किमया, ज्याने भगवंताला शरण जाण्याची दिलेली आहे, अशांनाच या ठिकाणी आपण काय म्हणायचं